नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. कथन अनुस्वाराचा हलंत न, कथन नद न वरती आघात, ज्ञेय मस्मा म वरती आघात, मस्माभि विसर्गाचा अर्धा उच्चार, पापादस्मान द वरती आघात, दस्मान निवर व वरती आघात, निवर्ती तुम, कुलक्षय ल वरती आघात. परत आलाय हा शब्द, सांगा बरं कुठे अजून आघात आहे. कुलक्षय कृतन, त्या तच्या अनुस्वाराचा काय येणार, हलंत न. दोषम अनुस्वाराचा हलंत म. प्रपश प वरती आघात, प्रपश्यद श्य वरती आघात, द्भिर त्या द्भी वरती आघात, जनार्दन नावरती आघात. कथन्नज्ञेयमस्माभिः, बघा हा, न म्हणल्यानंतर मी जीभ दाताला लावणार आहे. कथन्नज्ञेयमस्माभिः, म्हणा. न नंतर जीभ दाताला लागते ना, बघा हा, बघा. कथन्नज्ञेयमस्माभिः, म्हणा. आता तो ने येत आहे काही काहींचा, हो ना. ज्ञे, हा तिथे य दाखवायचा आहे. बघा इंग्लिशमध्ये स्पेलिंग करतो आपण DNY, तो वायचा उच्चार हवा. हा, कथन्नज्ञेयमस्माभिः, म्हणा. परत एकदा, परत एकदा. कसं होतंय बघा, कथन्नज्ञे आणि ज्ञे. हा, ज्ञे म्हणताना काय होतंय माझं, खालचे जे दातांची ओळ आहे ती वरच्या दाताच्या पुढे येते. कथन्नज्ञेयमस्माभिः, म्हणा. कथन्नज्ञेयमस्माभिः, छान, म्हणा दोनदा. म्हणा. आज घरचा अभ्यास, ज्ञ ज्ञा ज्ञे ज्ञे ज्ञ ज्ञ बाराखडी म्हणायची. घ अ, हा करताय ना पण घ अ. हा, कथन्नज्ञेयमस्माभिः, पापादस्मान्निवर्तितुं, पापादस्मान्निवर्तितुं, म्हणा. छान. बघा दोन हे फरक दाखवते. तुमचं येत आहे ते पापादस्मान्निवर्तितुं, इथे अर्धानं येत नाहीये, पण मी स्मानंतर जीभ वरती लावते. बघा हा, पापादस्मान्निवर्तितुं, म्हणा. म्हणा. छान, म्हणा.
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् पूर्ण ओळ म्हणताना ज्ञे विसरायचं नाही. हा म्हणा, कथन छान म्हणा, परत एकदा, कुलक्षयकृतं दोषम्. हा शब्द गेलाय म्हणा, परत एकदा, प्रपश्यद्भिर्जनार्दन. बघा हा, प्रपश्यद्भिर्जनार्दन. येतोय, जनार्दन. प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा, प्रपश्यद. म्हणा, प्रपश्यद भिर्जनार्दन. म्हणा, छान म्हणा, परत एकदा, कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा, आला का तो शब्द, प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा बरं, पूर्ण ओळ म्हणा, छान म्हणा, कुलक्षयकृतं म्हणताय का कोणी? मी ओठ बंद नाही करत आहे बघा. हा, कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा, म्हणा, छान म्हणा, पूर्ण श्लोक बघा. कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा, कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. छान म्हणताय म्हणा,
कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. फक्त पूर्ण श्लोक म्हणताना छान म्हणताय, पण ज्ञे नाही आलं पाहिजे. ज्ञे ज्ञे हा ई होते थोडीशी, म्हणजे ज्ञे. ज्ञे म्हणताना काय होतं, ओठ फाकत नाहीत, पण ज्ञे म्हणताना ओठ फाकले जातात. हा म्हणा 1 2 3. कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. म्हणा कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. छान म्हणताय, फक्त पापादस्मान तो अर्धा. हा पापादस्मान निवर्तितुम. एकदा न चुकता म्हणा. छान 1 2 3. कथन्नज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं छान. कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. कथम न ज्ञेयम अस्माभिः पापाद अस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिः जनार्दन. हे जनार्दना, हे कृष्णा, त्यांना भले दिसत नसेल, ते आंधळे झाले असतील, ते कर्मकरंटे झाले असतील, पण आम्हाला दिसतंय रे. आम्हाला समोर दिसतंय हे पाप, आम्हाला समोर दिसतोय हा विनाश. मग असा विनाश दिसत असताना कुलक्षयाचा दोष आमच्या हातून घडेल हे दिसत असताना कथम न ज्ञेयम अस्माभिः पापाद अस्मान् निवर्तितुम. या पापापासून निवर्तितुम सुटावं, निवृत्त व्हावं, असं काही कर्म करायला आम्ही का प्रवृत्त होऊ नये? असा मार्ग चोखाळायला आम्ही कसं बरं सज्ज होऊ नये? म्हणजे काय तो मार्ग? म्हणजे मी संन्यास घेतो, मी युद्ध करत नाही, मी माघार घेतो, हाच धर्मीय मार्ग आहे असं त्याला वाटतंय राहून राहून. म्हणून तो काय म्हणतोय, त्यांना पाप दिसत नाही पण आम्हाला दिसतंय ना. आणि ते पाप दिसत असताना त्या पापापासून निवृत्त होण्याचा मार्ग आम्ही न चोखाळावा हे कसं बरं घडेल? कथम न ज्ञेयम अस्माभिः पापाद अस्मान् निवर्तितुम. पापाद या अस्मात् पापान् निवर्तितुम, त्याच्यापासून निवृत्त व्हावं असं कोणतं साधन न ज्ञेयम आम्ही जाणू नये. म्हणजे थोडक्यात जाणू नये याचा अर्थ ते स्वीकारू नये. आम्ही जाणलं म्हणजे जाणल्यावर ते जसं कळलं तसं वळावं लागतं ना. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही का वागू नये? जे आमच्या मतीला, सदसद विवेक बुद्धीला पटतंय की हे पाप आहे, आणि जे कर्म, जी ॲक्शन या पापापासून आम्हाला परावृत्त करू शकेल ती ॲक्शन करायला आम्ही का सज्ज होऊ नये? थोडक्यात मी करतोय ते बरोबर आहे.